पुनश्च आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. दरवेळेसनुसार ह्या वेळेस आपण एक नवीन टॉपिकला जातोय आणि आपला हा टॉपिक मला असं वाटतं आफ्टर लॉंग टाइम वी आर वर्किंग ऑन द मेनी टॉपिक अँड दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड चॅलेंजिंग टॉपिक फॉर ऑल ऑफ अस. माझा आवाज येतोय सर्वांना छान? हो सर, अगदी क्लिअर आहे. राईट, ग्रेट. मित्रांनो, आज आपण ज्या विषयाला हात घालणार आहोत दॅट इज द ग्लोबल करिअर अपॉर्च्युनिटीज. त्याची मी पीपीटी जस्ट स्टार्ट करतो जेणेकरून आपल्या विषयाला सुरुवात होईल. मित्रांनो, तुम्हाला ही पीपीटी दिसते? राईट, ग्रेट. मित्रांनो, प्रथम गोष्ट अशी आहे की ग्लोबल एज्युकेशन अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय? भारतामध्ये एज्युकेशन सिस्टीम, एज्युकेशन खूप छान आहे. पण एक एक फॉरेन एज्युकेशनचं जे वलय आहे त्याचं एक वेगळं महत्व आहे, ज्या बाबतीत मला सांगण्याची गरज नाही. पण त्या विषयाला पुढे जाण्याच्या अगोदर मी सर्वांना एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. नो डाऊट देर इज अ क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज देअर, येस. पण त्यासोबत महत्वाची गोष्ट आहे नेटवर्किंग. नेटवर्किंगने खूप काही गोष्टी होतात. नेटवर्किंग म्हणजे काय की तुम्हा बाबतीत यू आर अ परफेक्ट कॅन्डिडेट, यू आर अ वेल क्वालिफाईड कॅन्डिडेट, यू आर अ बेस्ट पर्सन फॉर द सुटेबल जॉब. हे तेव्हाच कळतं ज्यावेळेस पुढच्या व्यक्तीला तुमची माहिती असते. माहिती असणं त्यालाच आपण नेटवर्किंग म्हणतो. त्याचं एक छान उदाहरण मी काल एका ठिकाणी बोलताना दिलं की मी एका पुस्तकामध्ये वाचत होतो. नॉर्मली तुम्ही नावं जे ऐकली असतील, शशी थरूर आहे, मनमोहन सिंग आहेत, बाकीची जी राजीव गांधी आहेत, सॅम पिट्रोडा आहेत, निहाल आहेत इन्फोसिसचे, तर मोंटेक सिंग अहलुवालिया आहे. अशी खूप नावं आहेत. त्या बाबतीत एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. काल मी जसं बोलत होतो एक पुस्तक वाचताना, मोंटेक सिंग ऑलिव्हवाल्यांची स्वतःची ऑटोबायोग्राफी आहे. ही हॅज डन द मास्टर्स अँड फर्दर हायर एज्युकेशन फ्रॉम द ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. ज्यावेळेस मागच्या गव्हर्नमेंटमध्ये ही वॉज अ व्हाईस चेअरमॅन इन 2004 to 2014. ही वॉज अ व्हाईस चेअरमॅन ऑफ द प्लॅनिंग कमिशन. ओके, ही खूप जी गोष्ट सांगतोय काळजीपूर्वक आहे का. He was chairman and he has done the work earlier in the finance ministry as an advisor. He has worked in the various committees in the United Nations. He was a very higher position at the World Bank. ज्यावेळेस प्लॅनिंग कमिशन मध्ये आले आजच्या जे नीती आयोगामध्ये, ही वॉज व्हिजिटिंग द व्हेरियस कंट्रीज. तर एकदा ते म्यानमार मध्ये होते. म्यानमार मध्ये गेल्यानंतर दॅट टाइम सॅन क्युमून जे त्यावेळेस जे प्रेसिडेंट होत्या मॅडम, द हेड ऑफ द नेशन, त्यावेळेस ते विचार करत होते की ही वॉज टॉकिंग विथ द अँबॅसेडर की ह्या याच्यामध्ये मी त्यांना काय म्हणून उच्चारावं, हाऊ शुड ऍज अन मॅडम एक्सेलेन्सी काय म्हणून. आणि त्याच वेळेस मॅडम त्यावेळेस समोरून आल्या आणि जस्ट ही सेड, हाऊ आर यू मॉन्टेक, यू आर द सेम. पूर्ण स्टेट्समन तिथे होते, विदाउट एनी काइंड ऑफ थिंग, विदाउट एनी बाउंड्री, दे वेर ग्रेटेड टुगेदर. आणि त्यावेळेस मला असं वाटतं मोंटेक सिंग बवानाने पुस्तकात लिहिलं की त्यावेळेस अँबॅसेडर ऑफ इंडियाला वाटलं असेल व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ नेटवर्किंग. कारण ती दोघं ऑक्सफोर्डमध्ये कलिग होते. ज्यावेळेस तुम्ही हायर लेवलला, जसं यू आर वर्किंग और स्टडिंग इन द हार्वर्ड युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी, यू आर वर्किंग इन द कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी, वर्किंग इन द ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, मोठमोठ्या कॉर्नेल युनिव्हर्सिटी, MIT, MIT, कुठल्याही एका मोठ्या, तर तुमच्यासोबत जे वर्ग असतो तो तो वर्ग साधा नसतो. तो वर्ग असतो इंटेलेक्च्युअल क्लास. तो वर्ग असतो हायेस्ट क्लास ऑफ द एनी नेशन. देर आर द 193 प्लस कंट्रीज इन द वर्ल्ड. त्या देशाचे हायेस्ट लेवलची लोक त्या ठिकाणी तुमच्यासोबत अभ्यास करत असतात. तर तुम्ही एकमेकांना जाणणं, एकमेकांकडनं शिकणं, एकमेकांकडनं तुम्ही बघणं, याच्यातनं तुमच्यामध्ये क्षमता वाढतात.
दॅट इज अ रिझन वी आर टॉकिंग हिअर कमिंग फॉर द ग्लोबल एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटीज. मित्रांनो, वी आर गोइंग टू स्टार्ट दिस थिंग. सोबत पुढे जाण्याच्या अगोदर मला एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. ही स्लाइड मी तुम्हाला पहिल्या दिवशी सुद्धा दाखवली होती. आज ती स्लाइड मी ठेवली. मी जेव्हा तयारी करत असताना मला असं वाटलं आय शुड कीप इट. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, स्वप्न बघा. आपण जेवढी काही आज या ठिकाणी मिडल क्लासची लोक आहोत, त्याच्या आजूबाजूचे क्लासचे जे आहेत, त्यांनी आज किती मोठ्या शहरामध्ये राहिलात तुम्ही, मला वाटतं मुंबईत जरी राहिलात आपण, किंवा तुम्ही पुण्यात राहिलात आणि गावात राहिलात आणि खेडेगाव, आय डोंट थिंक देर इज अ ह्यूज डिफरन्स. किंवा जेव्हा मी आज दिल्लीमध्ये मी काम करतोय, पहिल्यांदा महाराष्ट्रात मुंबईत केलं, पुण्यात केलं, तर मी एक गोष्ट बघतो, एव्हन तो यू आर फिलिंग आय एम अ डॉक्टर, यू आर फिलिंग आय एम पास झालो, तुमचं व्हिजन ब्रॉड होत नाही. एक लक्षात घ्या, मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आफ्टर डुईंग द लॉट ऑफ वर्क इन द फील्ड, मला ते जाणवत आहे. तुमचं व्हिजन कुठेतरी मोठं तेव्हाच होतं तुम्ही जेव्हा पॉन्ड मधनं समुद्रात उडी मारता. त्या याच्यामध्ये तुम्ही लिहिले बघा, देन यू कॅन चेंज युअर ड्रीम इन टू रियालिटी. याचा सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुम्ही स्वप्न बघितल्याला मोठं करू शकता. करा. बऱ्याच वेळेस सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो, अरे माझ्याकडे तर ऑपॉर्च्युनिटी नाहीये, माझ्याकडे पैसे नाही, घरी मी गरीब आहे, माझ्याकडे मी बला 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 बला, मी खूप रंजला गांजलेला आहे. असं प्लीज, जी लोक हारलेले असतात, ज्या लोकांमध्ये कष्ट करण्याची उमेद नसते, ज्या लोकांमध्ये कॉन्फिडन्स नसतो, जी लोक रडगाणीले असतात, हारलेले असतात, त्यांच्या तोंडातच ते शब्द येतात. मित्रांनो, तुमच्यामध्ये जर इच्छाशक्ती जर असेल, जर आज नरेंद्र मोदी साहेब एका छोट्या कुटुंबातनं आज प्राईम मिनिस्टर होत असतील, तर मला वाटतं त्याच्यापेक्षा बेस्ट उदाहरण काहीच नसेल. बरोबर? आणि तुम्हाला ज्या गोष्टी भेटल्यात त्याच्यापेक्षा तुम्ही हा विचार करू नका की मला हे नाही. तर मित्रांनो, फक्त तुम्हाला एक ड्रीम हवे, त्या ड्रीमच्या याच्याने तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्हाला मदत करणारे खूप भेटतील, मदत हे करणार. तर आज आपण ह्या याच्यानंतर आपण आता पुढे वळतोय, कारण आजचं जे सेशन आहे, येणारे पुढचे 3, 4, 5 जे सेशन असतील, हे स्वप्नासाठीच असणार आहेत. ज्याची ताकद असेल, मी स्वप्न बघू शकतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मेहनत करायला तयार असेल, हे सेशन त्यांच्यासाठीच आहे. ओके, आर यू रेडी? जे काही रेडी आहे त्यांनी बोला. तुम्ही बोलत असाल, तुमच्या चॅटबॉट मध्ये टाका, येस मी करू शकतो. हे जर तुम्ही करण्याची ताकद असेल, लिहित असाल, बोलत असाल, स्वप्न बघत असाल, तरच तुमच्याकडे ती पूर्ण करण्याची ताकद राहते. मित्रांनो, तुम्ही बोला, याच्यावर तुम्ही बोला. आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगताना बोलतो की तुम्ही लिहा, तुम्ही स्वप्न कागदावर लिहा, तुमच्या भिंतीवर चिटकवा, ते बघा. तुम्हाला जो व्यक्ती तुम्हाला मोठा वाटतो, जो तुमचे इन्स्पायरेशन आहे, त्याचं चित्र समोर लावा. जे तुम्हाला बनायचं त्याचं नाव पुढे हे करा. तुमच्या प्रत्येक अर्ध्या घंट्याला, 1 घंट्याला त्याच्यावर तुमचं लक्ष गेलं पाहिजे, त्याचा विचार. कारण जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर काम करणार नाही, बघणार नाही, ते तुम्हाला सुचणार नाही. आणि स्वप्न मोठे करा. चला मित्रांनो, बघूया. आपण पुढे जात असताना मी जस्ट आता तुम्हाला एक छोट्याशा गोष्टीकडनं मी पुढे नेणार आहे की मित्रांनो, फॉरेन एज्युकेशन मध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. बरेच मुलं म्हणतात मी MS करणार, मी MBA करणार, मी काहीतरी करणार. मित्रांनो, फॉरेन एज्युकेशन मध्ये यू कॅन गो फॉर एनिथिंग. यू कॅन गो फॉर द BA, यू कॅन गो फॉर द BCom, you can go for the BSc, you can go for the BBA, MBA, you can go for the journalism, you can go for the masters in the botany, you can go for the sociology, history, anything. पण त्याचे एक ध्येय असतं की मी त्याच्यानंतर केलं तर उद्या मी माझं ग्रॅज्युएशन BA झालं तर उद्या मी मास्टर्स करेल, मास्टर्स सोबत ते PhD कंबाईन असते. एकदा जर तुम्हाला तो टॅग लागला तर यू कॅन गेट अ जॉब ऑफ प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर मी पुढे जात असताना आपण आजच्या याचं जी आपली जी याची जी प्रस्तावना माझी जी आहे, याच्यामध्ये मला जे सांगायचे तुम्हाला सर्वांना एक आहे की आपण काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटी ह्या भारतामध्ये तर आहे, पण ह्या भारतातनं ह्या सेम गोष्टी तुम्ही बाहेर कशा करू शकता. तर काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज, हा एक पहिला आपला मुद्दा राहणार. नंतर दुसरा मुद्दा राहणार आहे, व्हॉट आर द एरियाज
की आपण कसं त्याला अप्लाय करू शकतो. दॅट इज द सेकंड पार्ट. फॉर एक्झाम्पल, हाऊ शुड यू प्रिपेअर फॉर द GRE लागतं, ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन, किंवा टोफेल लागतं, GLTS लागतं. ह्या व्हेरियस कंट्रीमध्ये काय काय आहे, जसं फॉर एक्झाम्पल USA मध्ये तुमच्या GRE आणि प्लस इंग्लिश नॉलेज तुमचं परफेक्ट आहे का याच्यासाठी टोफेल असतं, टेस्ट ऑफ फॉरेन लँग्वेज. ओके, तर टोफेल असतं. युरोपमध्ये बाकी परीक्षा असतात त्या एक्झाम, आणि काही ठिकाणी त्याची परीक्षेची गरजच नसते. तर त्याच्यासाठी काय आहे, मग कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये काय काय गरजेचे आहे त्या गोष्टीवर आपण काम करणार आहेत. तर त्याच्यामध्ये तुमच्या बेसिक पर्सनॅलिटी, तुमचं कम्युनिकेशन स्किल, ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. आणि त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचं, आणि अप्लाय करत असताना कुठे कुठे कशा कशा स्कॉलरशिप आहेत याच्यावर काम करणार आहे. तर यू कॅन इमॅजिन, आतापर्यंत जे मी बोललोय आणि हे बोललोय, असं इंटरेस्टिंग वाटतंय की नाही सर्वांना? चॅलेंजिंग वाटतंय? मजेदार वाटतंय? मजेदार राहणार. जस्ट एन्जॉय इट. बघा तुम्हाला, कारण आपण एक 40-45 मिनिट्स याच्यासाठी टाकणार आहोत. आपण प्लॅन करतोय की पहिले 30 मिनिट्स विल वर्क ऑन द जस्ट व्हेरियस स्टडी हे, आणि मग 10 ते 15 मिनिटं विल वर्क ऑन द क्वेश्चन आन्सर सेशन. तर मित्रांनो, BA कोर्सेस जे आहेत तुम्ही बघत असाल, मी जास्त काही हे करणार नाही, जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला काय काय कोर्सेस आहेत ते तुमचे मी तुम्हाला सांगतोय. हे कोर्सेस तुम्हाला बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये हे भेटणार. भारतामध्ये तुम्हाला प्रत्येक युनिव्हर्सिटीत भेटणार, तुमच्या इग्नोमध्ये भेटणार, डिस्टन्स एज्युकेशन भेटणार, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये भेटणार, इव्हन यू कॅन गेट इट इन द फॉरेन. पण तुमचा इंटरेस्ट कसा आहे, तुमचं टार्गेट काय, याच्यावरती बरंच आहे. तर BA डिग्रीमध्ये आपण वळूया. आर्ट फॅकल्टीमध्ये तुम्ही हे ऑप्शन बघाल, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स, ह्या जे काही सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी तुम्ही बघाल, जिओग्राफी, इकॉनॉमेट्रिक्स, फिलॉसॉफी, ह्या अशा टॉपिक. मी काही जास्त याच्यावर डिटेल जात नाही. तुमचे काही प्रश्न असतील प्लीज आत्ताच तुम्ही चॅटबॉटमध्ये टाकून जाल, जेणेकरून मी त्याच्यावर बोलेल. ह्या गोष्टीवर मी जास्त वेळेसाठी देणार नाही, कारण याच्यात तुम्हाला माहिती आहे असं मी गृहीत धरतो. ज्याला माहिती नाही, यू कॅन आस्क. ओके मित्रांनो. देन ग्रॅज्युएट कोर्सेस आपले जे आहेत, ह्या कोर्सेसमध्ये यू हॅव द ऑपॉर्च्युनिटीज वर्क इन द आउटसाइड वर्ल्ड. तुम्ही सोशल वर्कमध्ये करू शकता, मास कम्युनिकेशन मध्येच जर्नलिझम, तुमच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये येतं. बँकिंग सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट अनालिसिस. आता बऱ्याच मित्रांना प्रश्न पडत असेल, इन्व्हेस्टमेंट अनालिसिसमध्ये आज डाटा अनालिटिक्स, मशीन लर्निंग, नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं कॉम्बिनेशन होते. मित्रांनो, आता कुठलीच गोष्ट विदाउट हॅव्हिंग कमांड ओव्हर द आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या याच्यामध्ये, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्ही बघत असाल काही वर्षापूर्वी कोडिंग करायची मित्र, वेबसाईट बनवायची, PPT बनवायची, एक्सेल करायचे, त्याच्यासाठी खूप मेहनत करायची. आज AI ने तुम्हाला फक्त त्याला कमांड करा, ते तुम्हाला PPT बनवून देते, ते तुम्हाला फोटो बनवून देतोय, ते तुम्हाला पुस्तक बनवून देतोय, ते तुम्हाला कोडिंग बनवून देतोय. मग गरज काय? म्हणजे ज्याच्या ज्या स्किल अगोदर ज्या होत आहे त्या AI ने त्याला क्लिअरली झिरो करण्यापर्यंत येतोय. नो डाउट दॅट इज नॉट अ झिरो, बट युअर स्किल इज नॉट दॅट मच रिक्वायर्ड विच इज रिक्वायर्ड. यू नीड टू हॅव अ कमांड ओव्हर AI नाव. Are you getting my point? So you have to change accordingly. Now these courses are there, no doubt. But now you have to contribute, combine that degrees with your that thing. If you are going for that. This is not for the UPSC or MPSC. पण येणाऱ्या काळामध्ये ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये लागतील. येणारा काळ आपल्याला वाटतं तसा नाहीये, पण नो डाऊट आताच्या कंडिशन मध्ये नेक्स्ट 4-5 वर्ष तरी याची भीती UPSC MPSC वाल्यांना नाहीये. RRB, RRC, स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यात बिलकुलच नाही, कारण त्याच्यात इंटरव्ह्यूच होत नाही. ह्या स्किल कुठं मॅटर करतात? इंटरव्ह्यू मध्ये. पण माझ्या मित्रांना सगळ्यांना एक गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटते, की तुम्ही जेव्हा तयारी करताय, स्लोली तुमचा बायोडाटा स्ट्रॉंग करत चला. टू डेव्हलप लर्निंग इन ए स्पेसिफिक स्किल विच इज हेल्पफुल आर रिलेटेड विथ युअर एज्युकेशन, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, that one skill is required, like learning computer courses online. शिका, practice करा. Don't need you have to go and spend money. Are you getting my point? Or I told you earlier on the EDX or Coursera, there are the free courses. How many students are doing? Please put up in the chat box. कारण मी एवढी बडबड करतोय, तुमचा परिणाम होतोय का, काही यूज करताय, मला कळलं तरी पाहिजे. तर Courseraवर किती लोकांनी एखादा कोर्स करताय, जसं एखाद्याचं
MBA असेल तर त्यानं फायनान्सचा एखादा कोर्स करतोय काय, किंवा एखादा कोर्स जो तुमच्या प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये कामाचा आहे, जसं हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, किंवा जिओग्राफी आहे, किंवा कोणताही ह्युमन राईट्सचा क्वेश्चन आहे, तर दॅट हेल्प्स फॉर युअर एक्झाम, दॅट कॅन बी डन. आणि ही कोर्सेस आता हार्वर्ड ऑक्सफर्डची तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. सपोज तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे तर यू कॅन गेट फॉर $100. तो कमिंग टू द फ्रॉम दॅट एरिया टू द सब्जेक्ट, मला एकच म्हणायचं याच्यामध्ये, यू शुड डू डेव्हलप युअर CV ऑल्सो. Even though if you want to go abroad, that CV, that things will help you in the your CV admission, okay? Or if you appear for the interview, that also help in the UPSC MPSC, okay? कारण तुम्ही जे शिकता ते वेस्ट जाणार नाही, ओके. कमिंग टू द पॉइंट, यू कॅन सी इन्व्हेस्टमेंट अनालिसिस, पॉप्युलेशन, फूड, सेक्रेटरिएट. मी जास्त काही याच्यावर बोलत नाही. आय होप यू अंडरस्टँड, कारण ह्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत म्हणून मी जास्त बोलत नाही याच्यावर, ओके. पण इफ यू हॅव एनीबडी डाऊट, यू कॅन पुट अप हिअर. करिअर इन द कॉमर्स, CA बनणं, चार्टर्ड अकाउंट बनायचंय, कंपनी सेक्रेटरी बनायचे, MBA करायचे, MCOM करा, BCOM करा, किंवा बँकर बना, इन्व्हेस्टर बना, इन्व्हेस्टमेंट बँकर बना. इन्व्हेस्टर बनण्यासाठी पैसा लागतो, त्याच्यामुळे इन्व्हेस्टर बना हे मी बोलणार नाही. इन्व्हेस्टमेंट बँकर बना, पैसे असतील तर इन्व्हेस्टरही बना, ओके. नेक्स्ट, व्होकेशनल कोर्सेस जे आहेत कॉमर्समध्ये, इकॉनॉमिक सिस्टीम, एक्सपोर्ट, ह्या जे तुम्ही बघताय ना, दीज आर द कोर्सेस आर अवेलेबल इन द आउटसाइड वर्ल्ड. आणि मित्रांनो, काही लोकांना, जी लोक करायची इच्छा आहे, तर मी म्हणेल जेवढे काही मित्र कंपनी काही एक्स्ट्रा, गो फॉर द सम मार्केट रिलेटेड टॉपिक्स इफ यू हॅव इंटरेस्ट. बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, फॉरेन ट्रेड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल पण सांगतो मी, जे म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ जे मॅनेज करतात, त्या लोकांची सॅलरी 10 कोटी, 20 कोटी, त्यांचा जो हे राहतो ना, एवढं जीवन एक व्यक्ती कमवतो, त्यांची सॅलरी म्हणजे एका महिन्याची सॅलरी किंवा 6 महिन्याची सॅलरी म्हणजे एखाद्या व्यक्तीची पूर्ण जीवनाची कमाई असते. मग स्वप्न तुम्ही मोठे बघा ना, पण हे सांगायला सांगणारे नसतात, सांगत नाही म्हणून जग फसतं. पण ह्या माध्यमातून, आपली जी श्रृंखला आहे ह्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला गाईड, म्हणजे आपल्याला कोणी गाईड करत नाही म्हणून आपले डिसिजन नंतर 10 वर्षांना जाणवते चुकतात. म्हणून आता जे कोणाला इंटरेस्ट असेल, काय असेल, तर थिंक अबाउट द, यू शुड बी द म्युच्युअल फंड मॅनेजर, और यू शुड बी पोर्टफोलिओ मॅनेजर, और यू शुड डेव्हलप युअर ओन कंपनी. दॅट काइंड ऑफ थिंग ऑल्सो यू कॅन थिंक, और यू कॅन डू कोर्सेस. तर मित्रांनो, दीज आर द काइंड ऑफ कोर्सेस, एंटरप्रिनरशिप, कॅम्प्युटर सिस्टम, ओके. तर सच कोर्सेस ऑन दिस आर अवेलेबल इन द अदर युनिव्हर्सिटीज. कोलंबियामध्ये आता बरेच जण विचारतील, लोक जातात. मुद्दा काय असतो मित्रांनो, तुम्ही इथे गेलात, यू हॅव द ऑपॉर्च्युनिटी टू गेट इन द ग्रीन कार्ड, और यू हॅव ऑपॉर्च्युनिटी टू गेट अ जॉब. आज बऱ्याच लोकांना वाटत असेल की आज USA मध्ये खूप प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, प्रॉब्लेम काही नाही, ते हवा. घर म्हटलं की भांडं वाजतं बघा, भांडणं होतात, मग दोन लोक बोलत नाहीत, मग 2 दिवसांना गपचीप येतात की नाही आपले बोलण्यासाठी, बरोबर. तसंच USA काही जे टॅरिफ, काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं वातावरण आता हे आहे, तर याच्यामध्ये त्या गोष्टी आज जरी हे असतील तर ह्या निवळतात. त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटी ह्या आज नसतील पण उद्या ह्या जास्त वाढणार आहेत. तेव्हा ह्या गोष्टी डोक्यातनं काढून टाका. कमिंग टू द नेक्स्ट, BCOM मध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, ऑडिटिंग, तर ह्या कोर्सेस बाहेरच्या वर्ल्डमध्ये खूप अवेलेबल आहेत. फायनान्स अकाउंटिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर, ह्या ज्या गोष्टी आहेत, फॉरेक्स डीलर, ह्या खूप खूप डिफरंट काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. करिअर इन द सायन्स, आपण नेक्स्ट जाऊया. सायन्समध्ये तुम्हाला नुसतं PhD इन बॉटनी, झूलॉजी, इकॉनॉमिक्स, केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिकल केमिस्ट्री, असे खूप आहे. म्हणजे केमिस्ट्री म्हटलं त्याच्याकडे 4-5 हेड आहेत. बॉटनिकल केमिस्ट्री, म्हणजे त्याचे स्पेशलायझेशन तर नाही, स्पेशलायझेशन नंतर सुपर स्पेशलायझेशन, आणि त्याच्यानंतरही मायक्रो सुपर स्पेशलायझेशन असतं मित्रांनो. त्याच्यामुळे हे जे दिसत आहेत तुम्हाला, हे जस्ट एक एक कोर्स आहे. त्याच्यामध्ये व्हेन यू गो फॉर द PhD, यू टेक अ व्हेरी स्मॉल एरिया व्हेर यू डू द युअर स्पेशलायझेशन, ओके मित्रांनो. अँड दीज आर द काइंड ऑफ थिंग्स आर अवेलेबल इन द अदर युनिव्हर्सिटीज.
where you can get your own identity as well as the developing your brand. Brand means what? Your value increases. ओके मित्रांनो, ड्रग्ज, स्टॅटिक्स, ऑपरेशन ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता मित्रांनो. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल तुम्ही बघता, इलेक्ट्रॉनिकल, हे हे काही आहेत. कारण काही मित्रांना जर इंटरेस्ट असेल तर वी कॅन टॉक, अदरवाईज वी विल गो अहेड विथ दिस. हे काही इंजिनिअरिंग आहेत, बरेचसे हे टेक आहेत. ओके, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये काय काय आहेत, एरोस्पेस, हे मी याच्यावर जास्त बोलत नाही. मेडिकल एज्युकेशन मध्ये सुद्धा यू कॅन गो अब्रॉड. आजकाल एमबीबीएस चे ऍडमिशन न भेटायला तर बरेचसे मित्र कंपनी, मुलं रशिया, बांगलादेश, जॉर्जिया, फिलिपिस्तीन, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, कुठे कुठले स्थान याच्यामध्ये एमबीबीएस ला मुलं जातात. कारण तिथं कॉस्टिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये एका ऍडमिशनला कमीत कमी 1 कोटीचा खर्च येतो पूर्ण एज्युकेशनचा, तिथे 20 ते 30 लाखात होतं. तर दीज आर द काइंड ऑफ, म्हणजे युएसए मध्ये लोक, इथलं जे एज्युकेशन ₹1,00,000 आहे तिथं 30 लाख देतात. इथं काही एज्युकेशन 1 कोटीचे आहे तर बाहेर जाऊन 30 लाखात करतात. आरोग्याटी कसं कन्फ्लिक्ट आहे. पण एमबीबीएस ला लोक का करतात? कारण दे आर नॉट एबल टू अफोर्ड, बट दे हॅव अ गॅरंटी की मला एमबीबीएस झालं तर मला 1 लाखाची नोकरी भेटेल. आर यू गेटिंग माय पॉईंट? दीज आर द काइंड ऑफ स्मॉल थिंग. बीएमएस, बीडीएस, बीएचएमएस आहे, भरपूर आहे त्याच्यामध्ये. आणि मायक्रो म्हणजे पॅरामेडिकल सायन्स मध्ये फिजिओथेरपी, रेस्पिरेटरी थेरपी, ऑक्युपेशन खूप खूप आहे याच्यामध्ये. आपण याच्यात विल गो, पण दीज आर द कोर्सेस अवेलेबल ऑल्सो. पण याच्यामध्ये फक्त एमबीबीएस आहे, पण जस्ट ह्याच्यात. ओके, बायोलॉजिकल सायन्स, ऍग्रिकल्चर, बायोकेमिस्ट हे याच्यात आहेत. याच्यामध्ये जर कोणाला इंटरेस्ट असेल काही एरियामध्ये, वी विल डिस्कस. दॅट्स वाय आय एम गोइंग अहेड. नाव कमिंग टू द पॉइंट, आतापर्यंत जे आपण डिस्कस केलेलं आहे की ज्या याच्यामध्ये बिफोर गोईंग फॉर द प्रिपरेशन, आपण ह्याच्यामध्ये काय काय आता नवीन गोष्टी येत आहेत जे तुम्हाला गरजेचं आहे. आणि जी विद्यार्थी बाहेर जायला इच्छुक आहेत, तर आपल्या सर्व मित्रांनी कुठल्याही फील्डमध्ये, इव्हन दो ही इज डुईंग द, ही वॉन्ट टू बिकम अ सायंटिस्ट इन द बॉटनी, ही वॉन्ट टू बिकम अ सायंटिस्ट इन द सोशिओलॉजी, सायंटिस्ट कुठल्याही एरियामध्ये, इव्हन आर्किओलॉजी मध्ये सुद्धा सायंटिस्ट असतात. प्रत्येक फील्डमध्ये सायंटिस्ट आहेत. ओके मित्रांनो, जो कोणी रिसर्च करतो तो सायंटिस्ट असतो. हे एक जस्ट जनरलाइज स्टेटमेंट तुम्ही तुमच्या माइंडमध्ये राहू द्या. यू हॅव टू लर्न द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या मेडिकलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आजकाल तुम्ही जे रोबोटिक्स करताय, रोबोटिक्सने सर्जरी करताय, व्हॉट इज दिस? एआय. आज डॉक्टर सर्जरी करायचं म्हणतोय, तो एआयचा यूज करतोय. याचा अर्थ असा नाही की डॉक्टर आपल्याला गरज नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? एका लिमिट नंतर हे नाही. तर जर मेडिकलमध्ये एआय असेल तर यू कॅन इमॅजिन कुठल्याही क्षेत्रात एआय आहे. उद्या आर्किओलॉजीमध्ये तुम्ही उत्खनन करा जमिनीखाली, तिथेही एआयची मदत लागणार आहे. ओके, त्याच्यामुळे मित्रांनो सगळ्यांनी एआय करा. इव्हन मी सुद्धा एआय शिकण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रत्येक लहान मुलगा आपल्यापेक्षा जास्त एआय वापरतो, एवढं लक्षात ठेवा तुम्ही सर्व. नंतर मशीन लर्निंग आहे, डाटा अनालिटिक्स आहे, ह्या गोष्टीचा उपयोग प्रत्येक फील्डमध्ये आहे. जिथं कुठे डाटा येतो तिथं मशीन लर्निंग येते, तिथे डाटा अनालिसिस येतो. आजकाल येणाऱ्या काळामध्ये ऍटलिस्ट एव्हरी इयर वी नीड अ 10 लाख डाटा अनालिस्ट इन द इंडियन मार्केट. जर एखादं म्हटलं मला एआय येत नाही, मला डाटा अनालिसिस येतात, तर त्याला नोकरी भेटेल. कारण अनालिसिस ऑफ डाटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. इव्हन आपण कुठलाही डाटा घेतो, इलेक्शन कमिशनचा डाटा घ्या, कुठल्या अदर एचा डाटा घ्या, तुम्हाला अनालिसिस करावं लागेल ना. किती लोकांनी काय केलं, किती लोकांनी काय केलं, कोणाकडे. आता आपण जनधन योजना करतो किंवा मुद्रा योजना आहे, तर किती लोकांना फायदा झाला, काय झाला, काय कसं स्केल, हे सगळ्या गोष्टी डाटा अनालिसिस मध्ये येतात. कोडिंग आहे, कोडिंग मध्ये न्यू टेक्नॉलॉजी. तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लागणार आहेत. तुम्ही भारतामध्ये शिका, बाहेर शिका. दीज आर द टॉप थिंग्स विच यू मस्ट लर्न. मी सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करतो. फ्रँकली स्पीकिंग, तुम्हाला असं वाटू नये की सर आहेत एवढं, सर सेटल आहेत किंवा हायर पोझिशनला आहे. मित्रांनो जेवढं तुम्ही हायर लेवल, तेवढं तुम्हाला तुम्हाला स्वतःला अपडेट राहावं लागतं. आर यू गेटिंग माय पॉईंट? आणि ह्या गोष्टी तुमच्या बायोडेटामध्ये असतील, इट विल हेल्प फॉर युअर इंटरव्ह्यू व्हेर एव्हर यू आर गोइंग फॉर अब्रॉड, युपीएससी, एमपीएससी. ओके, जसं मी आता बोललोय की आपण आता पुढे जात असताना मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, ऑपॉर्च्युनिटी आता जगामध्ये खूप आहेत.
तुम्ही म्हणाल का सर, आम्हाला तर भेटत नाही. मित्रांनो, पूर्ण जगामध्ये आता पॉप्युलेशन ग्रोथ ही निगेटिव्ह होत चालली, स्पेशली इन द डेव्हलप वर्ल्ड, स्पेशली जापान, ऑस्ट्रेलिया, पूर्ण युरोप. ओके. आणि जेवढे काही डेव्हलप आहे ते पण साऊथ सेंट्रल एशियन कंट्रीमध्ये त्या ठिकाणी मॅनपॉवर सप्लाय हा खूप कमी आहे मित्रांनो. यांना नॉट ओनली रिक्वायर्ड द स्किल्ड मॅनपॉवर ॲज वेल एज द सेमी स्किल्ड मॅनपॉवर दे रिक्वायर्ड. ते येणाऱ्या काळामध्ये ऑपॉर्च्युनिटी ह्या दे आर द व्हेरी व्हेरी हाय. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांना मित्रांनो, आणि याची गरज आहे. आणि ह्या याच्यामध्ये फक्त महत्वाची गोष्ट आहे, यू हॅव टू सी द एक्झॅक्ट ऑपॉर्च्युनिटी, एक्झॅक्ट स्किल. तुम्ही 4 स्किल करायला लागला तर काही येणार नाही. तुम्ही एक स्किल धरा, एक एरिया धरा. तुम्ही आता साधे नर्सिंग जरी झाला तर यू हॅव द लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन द दुबई, यू हॅव लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन द युरोप, यू हॅव ऑपॉर्च्युनिटी इन द लंडन. तुम्हाला डॉक्टर बनण्याची, डॉक्टरपेक्षा जास्त व्हॅल्यू नर्सिंगच्या लोकांना आहे, समजून घ्या. तर तुम्ही मित्रांनो, तुम्ही काही करत असाल, तुम्ही जे काही बनवत असाल डोके, तर विचार करा मार्केटमध्ये पूर्ण येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुठले डिमांड राहणार आहे. ती स्किल शिका. काही कळत नसेल तर नर्सिंग करा. जे कोणाला वाटत म्हणजे एखाद्या कोणाला, दिस इज आय एम नॉट टॉकिंग अबाउट यू, आय एम टॉकिंग अबाउट एनी वन यू कॅन गाईड. येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला काय काय करता येईल. ओके मित्रांनो, दिस इज अ काइंड ऑफ थिंग की येणाऱ्या काळामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आर व्हेरी नाईस. आणि भारताला ऑपॉर्च्युनिटीज असते, कारण भारतामध्ये मॅन पॉवर इज व्हेरी गुड, पॉप्युलेशन ग्रोथ इज गुड, अँड आवर स्ट्रेंथ इज दॅट आवर पीपल हॅव नॉलेज अबाउट इंग्लिश. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. इंटरनॅशनल स्कॉलरशिप. मित्रांनो, मी तुम्हाला एक जस्ट थोडंसं हिंट देतो, जेणेकरून मग मी तुम्हाला एक सांगेन. एक स्कॉलरशिप आहे, नंतर ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन आहे, नंतर टोफेल, आणि याच्यानंतर एक आहे बघा स्कॉलरशिप. मी स्कॉलरशिप बाबतीत तुम्हाला डिटेलमध्ये पुढे पुढे सांगणार आहे. ओके. इंटरनॅशनल स्कॉलर काय काय आहेत, कुठल्या कुठल्या आहेत, तुम्ही बघत असाल. USA फुल ब्राईट स्कॉलरशिप, पॉल फाउंडेशन स्कॉलरशिप. मेडिसिन मध्ये प्रत्येक याच्यामध्ये फॉलो हे आहे. इंडिया अब्रॉड मध्ये टाटाच्या काय काय स्कॉलरशिप आहेत. चेवनिंग स्कॉलरशिप आहे, 700 स्कॉलरशिप देतात ते. इंटरनॅशनल स्कॉलरशिप आहेत, इंटरनॅशनल कम्प्युटर सायन्समध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, लॉ मध्ये, इंडियन अंडर ग्रॅज्युएटसाठी टाटाच्या स्कॉलरशिप आहेत. हे तुम्ही बघत असाल. ओके. याच्यावर आपण डिटेलमध्ये पुन्हा जाणार आहोत. ओके. नाऊ कमिंग टू द पॉइंट, की मी याच्यावर आज थोडंसं बोलणार आहे, आणि डिटेलमध्ये पुढच्या वेळेस मी आय विल गो फॉर दी डिटेल मॅनर. GRE साठी, GRE कशी तयारी करायची काय. आता सध्या मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहेत. वेळ जसा आहे त्यानुसार मी वेळ घेतो याच्यामध्ये. इंटरनॅशनल स्कॉलरशिप भारतामध्ये आताही अवेलेबल आहेत फ्रॉम दी गव्हर्नमेंट ऑफ स्टेट ॲज वेल एज द सेंट्रल गव्हर्नमेंट. बऱ्यापैकी मुलांना स्वप्न बघत याच्यासाठी नाही की आपल्याला माहिती नाही. ओके. आता 2 गोष्टी आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की आपण जाऊ शकत नाही. पहिली गोष्ट आहे की तुम्ही GRE दिली तर कळणार कसं. तुम्हाला जर इंग्लिश येत नाही, तुम्हाला जर पर्सनॅलिटी नाही, कम्युनिकेशन नाही, आणि कॉन्फिडन्स नाही, तर तुम्ही GRE देऊ शकत नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट. GRE द्यायला तुम्हाला अभ्यास करावा लागेल, 1-2 वर्ष द्यावे लागतील. मग तुम्ही GRE दिल्यानंतर, तुम्हाला ऍडमिशन भेटल्यानंतर, देअर आर द अँपल ऑपॉर्च्युनिटीज फॉर द स्कॉलरशिप, आयदर फॉर द ओपन कॅटेगरी असो और अदर कॅटेगरी असो. भारतामध्ये स्पेशली आपण आता महाराष्ट्राचा विचार करू, तर महाराष्ट्राच्या SC ST साठी सुद्धा स्कॉलरशिप आहेत, ओपन कॅटेगरी सुद्धा स्कॉलरशिप आहे. महाराष्ट्रामध्ये मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसच्या आहेत, नंतर महामंडळ आहेत, सारथी महामंडळ आहेत, बाकी महाज्योती महामंडळ आहे, बार्टी आहे. बऱ्याचशा अशा संस्था आहेत ज्या स्कॉलरशिप देतात किंवा तुमच्या शिकण्यासाठी मदत करतात भारतामध्ये. तर त्यासाठी त्याचे मी तुम्हाला वेबसाईटची डिटेल तुम्हाला शॉर्टली देईल पुढच्या लेक्चरमध्ये. नंतर भारतामध्ये तुम्ही मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसच्या अंडर नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप असते, तर त्याची सुद्धा फॉर्म्स हे होतात. मग ज्या लोकांची ऍडमिशन होतात इन द टॉप 100 QCI रँक, ओके, टाइम्स ही रँकिंग असते, त्या टॉप 100 मध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटले की यू कॅन अप्लाय फॉर दॅट थिंग इव्हन. तर त्या याच्यामध्ये तुम्ही कसं अप्लाय करायचं, काय करायचं, केव्हा तयारी करायची, मग याच्यामध्ये तुम्ही दॅट इज अ थिंग.
मग ह्या याच्यामध्ये आपल्या मुलांच्या कुठं चुका होतात, दॅट इज अ मेन पार्ट. आपल्या मुलांच्या चुका ह्या चुका नसतात, हे अनअवेअरनेस असतं का. आरोग्य अनअवेअरनेस म्हणजे माहितीच नाही. जर आपल्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर मध्ये जर नॉलेज भेटलं, 12वीतच भेटलं, तर दे कॅन प्रिपेअर इन अ बेटर वे विथ अ फोकस ऑन द इंग्लिश लँग्वेज, फोकस ऑन द. बरं याच्यामध्ये काय असतं, नाव पॉइंट इज दॅट, ह्या प्रिपरेशन मध्ये काय असतं, प्रिपरेशन मध्ये फक्त असतं इंग्लिश, मॅथमॅटिक्स, कम्प्रेन्शन, काही नसतं याच्यामध्ये. तुमचं शब्दाचा साठा वाढवायचा असतो, स्पीड वाढवायची असते आणि प्रॅक्टिस पाहिजे असते. मित्रांनो काही अवघड नाही. पण होतं काय, आपली मित्र कंपनी जी आहे आफ्टर द ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर 2-3 वर्ष वाया गेल्यानंतर 25-26 नंतर आठवण येते, ज्यावेळेस तुमच्या कुटुंबाची जबाबदारी असते, लोक तुमच्याकडे घुरू घुरू बघतात, अरे हा कमवत नाही, हा शिकत नाही, माणूस त्या प्रेशरमध्ये अर्धा तर तिथंच हे होतो. तर आपल्याकडे जेवढी काही मित्र कंपनी आहे करिअर कट्ट्याच्या माध्यमातून जेवढी तुम्ही आहात, तर जी काही मुलं मला प्रश्न विचारला होता मागच्या वेळेस, त्याचं उत्तर मी देतो. फर्स्ट इयरला असेल, 12वीला असेल, मी तर म्हणतो जेवढी मुलं आपली 10वी-12वीची त्यांना हे अटेंड करायला, हे लेक्चर माझं हेच नाही, कुठलेही लेक्चर अटेंड करायला पाहिजे. 10वी-12वीचं असेल त्यांनी अटेंड केल्यानंतर काय होतं, त्यांना त्यांना ते नॉलेज येतं, त्यांना ती दिशा कळते, येस मी करू शकतो, मग मला करायला काय. मग दिशा भेटलं जातं, पण दिशाच नाही भेटली तर कुठे मार. जर एका ठिकाणी तुम्ही गोल करून जर बाण मारला तर लागण्याची शक्यता कमीत कमी 50% आहे. ओके, तर तुम्ही 2-4 बाण मारले तर 90% जाईल. पण जर तुम्हाला दिशाच माहिती नाही, टार्गेटच माहिती नाही, तर बाण तुम्ही कुठे मारला जाईल का. तर ही आपल्या मराठी लोकांची किंवा जी मिडल गावाकडची राहतात त्यांचा हा प्रॉब्लेम असतो. तर कमिंग टू द पॉइंट, की जर तुमच्याकडे इच्छाशक्ती आहे, मार्ग भेटला, टार्गेट भेटला आणि मेहनत करण्याची तयारी, अवघड बिलकुल नाही मित्रांनो. ओके, नाऊ कमिंग टू द पॉइंट, मी GRE याच्यामध्ये, मित्रांनो तुम्ही जेव्हा बाहेरच्या याच्यामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला तुमची लेवल ऑफ थिंकिंग, लेवल ऑफ प्रो, तुमचं कम्युनिकेशन स्किल आणि तुमची तयारी, हे फक्त तुमच्या नॉलेज, 12वीला किती सेटला पडले तुम्हाला, इंजिनिअरिंगला कितीला पडले, IIT ला किती मार्क पडले, याची व्हॅल्यू 0 असते. USA, युरोप तुमची जी क्वालिटी बघते फक्त GREच्या स्कोरवर बघते. आरोग्य पॉईंट. तर ह्या तयारी आपण कशी करायची, काय करायची, आपण नेक्स्ट याच्यामध्ये पूर्ण बघूया. त्याच्यामध्ये टोफिल मध्ये काय करायचं ह्याच्यावर मी डिटेलमध्ये पुढच्या वेळेस याच्यावरती मी डिटेलमध्ये बोलेल. एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं, पुस्तक कसे आहेत, क्लासेस कसे आहेत, ऑनलाईन कसं करता येईल, याच्यावर आपण डिटेलमध्ये बघूया. आणि तुम्ही सगळेजण ज्यांना इंटरेस्ट आहे ती थोडी तयारी करा, बघा, आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन आहे ते बनवून आणा. आणि याच्यानंतर जे क्वेश्चन असतात, स्टेटमेंट ऑफ पर्पज कसं बनवायचं, अप्लाय कसं करायचं, कोणा कसं करायचा, मेल कसा करायचा, याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत त्या याच्यामध्ये. ओके मित्रांनो, तर आपण आता आपल्याकडे 10 मिनिटं अराउंड आहेत, तर यू कॅन टेक अ क्वेश्चन ऑन धिस अँड मी इथे थांबतो. पुढच्या वेळेस आपण GRE वरती काम करू, त्याच्यानंतर आपण स्कॉलरशिप बघू, प्लस त्याच्यावरती महत्वाचा मुद्दा, आय नीड युअर सपोर्ट to know that की you are अंडरस्टँडिंग इट अँड यू आर इंटरेस्टेड टू नो मोर इट. कारण जर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर आय विल टॉक मोर, अदरवाइज इफ नॉट रिक्वायर्ड वी विल सम अप अर्ली. ओके मित्रांनो, तर आय स्टॉप हिअर अँड वी विल टेक अ क्वेश्चन हिअर. आय होप सर्वांना मतलब यू मे बी गेटिंग दिस वन. ओके, काही जस्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो आता सध्या. तुमचे काही क्वेश्चन असेल ते टाकाल इथे, जेणेकरून मला बोलता येईल. हर्षदा जाधव, सेकंड इयर सेकंड घेऊ शकतो का आपण ऍडमिशन, BSc सारखे कोर्सेस असतात का डाटा सायन्स मध्ये. हर्षदा बघा, तुम्ही सेकंड इयर तुम्ही करत असाल तर इट इज बेटर टू कम्प्लीट युअर एज्युकेशन इन ग्रॅज्युएशन. थर्ड इयर करून यू कॅन अप्लाय, और यू कॅन अगेन अप्लाय इन द फर्स्ट इयर इन द अब्रॉड. बोथ ऑप्शन्स आर देअर. ओके, यू कॅन कम्प्लीट थर्ड इयर, म्हणजे तुमचा टाइम असेल तोपर्यंत तुम्ही तयारी करू शकता PG साठी. ओके, किंवा तुम्ही आता तयारी केली, आता जर गेलात तर तुमचे वर्ष वाया जातील. आय विल सजेस्ट यू शुड अप्लाय फॉर द PG कोर्सेस. ओके हर्षदा,
Mihir, I am preparing to learn banking and finance, but offline currently as a Coursera was in paid version. Mihir, what is the paid version? ते एकदा मला सांगाल. And ऑनलाईन तुम्हाला जर सर्टिफिकेट कोर्स घेता येत असेल तर यू शुड डू इट. ओके Mihir, just check it out. If you have any doubt, you can ask here. Oxford. Oxford and Cambridge has some special entrance like GMAT, and I want to be World Bank officer, so cannot pursue open degree in related field like economics and finance, as I want to give my full time to World Bank exam. राईट मी त्याच्यावर आपण हे करूया वर्क ऑन दॅट. आणि करंटली आय फाउंड अ न्यूज दॅट स्टान्स लाईक Kazakhstan are not safe for India. So how can we chase safe and affordable country? Please, Mihir, keep in mind you don't need a offer deal and all that thing. Please, if you there are the two things are there. First thing is that if you want to do education abroad, then you don't need to worry about the money. Do your GRE properly. Apply for the masters for further education, where you will get a full scholarship from the university also, or other scholarship. What we are going to discuss, that is one part. If you are directly applying for the World Bank job, you can prepare accordingly. But I feel, as in my experience from my side, we need some good degree from the reputed institution like any higher, like Cornell University, Cambridge University, Columbia, like that. So that will help you to get in the World Bank rather than working from here and applying from here. That is, I feel so. I may be wrong, but whatever the experience I have gained till moment, मला आजपर्यंत जो अनुभव भेटला त्याच्यावर आय एम जस्ट शेअरिंग विथ यू. ओके. Sanika, what is the biggest difference between the Indian education and other country? Beta, you know better than me. I don't need to tell you. Okay, that the Indian education is also very good, but the only difference is that the brand that you can understand. Otherwise, everything is okay. You can survive. Ultimately, your quality and struggle and commitment, hard works matters at the end of the day, because to get an entry your tag is important, like where you are done. बट तुम्हाला नेक्स्ट प्रमोशन भेटण्यासाठी, नेक्स्ट ग्रोथ होण्यासाठी तुमचं हार्डवर्क टॅलेंटच काम करत. तुमचं रंग रूप बॅकग्राऊंड काही बघत नाही, तुम्ही कसे मेहनत करता याला खूप मॅटर करतं. साक्षी, Sanika, what are the opportunity from the coding in the other country? Coding, it means coding. It's like a software engineer. You when you have the that kind of knowledge, you can be a software. तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर मध्ये तुम्ही वेबसाईट डेव्हलप करणं, तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, त्यालाच आपण हे करतो. तर ऑपॉर्च्युनिटीज आज कोडिंगच्या आहेत, पण AI त्याला खातं. कोडिंग सोबत तुम्हाला AI शिकणं गरजेचं आहे. आणि AI काही अवघड नाहीये. आय एम अगेन टेल यू अगेन, तुम्ही AI जरी केलं म्हणजे तुम्हाला कोडिंगचं नॉलेज लागणारच आहे. उलट कोडिंग सोबत एआयचं केलं तर यू विल बी मच फास्टर ग्रोथ होऊ शकते. तर आणि ऑपॉर्च्युनिटीज आर देअर इन एव्हरी कंट्री. सानिका, इन इंडिया ऑल्सो. Prachiti, guidance for BSc in chemistry. Chemistry is a very good subject and have a great potential. कारण pharmaceutical, agriculture companies or other companies, every, because chemistry people required not only in pharma, medical, but it required in the every industry. You can take in the NASA, ISRO, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, आता अर्थ मिनरल आले. ह्या ठिकाणी तर किती लागणार आहे. भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये केमिस्ट्रीचं व्हॅल्यू खूप आहे. प्रचिती. ऋतुजा, डाटा अनालिटिक्स बद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे होती. डाटा अनालिटिक्स मध्ये काय इन्फॉर्मेशन पाहिजे होती ऋतुजा, ते सांगशील? हे सांगायला खूप आहे. आय कॅन टॉक मोर अबाउट इट. यू गिव्ह स्पेसिफिक क्वेश्चन, पण नो डाऊट डाटा अनालिसिस इज गोइंग टू बी द बूम. सानिका, next session about the CAT. Sanika, we will take a CAT GMAT after this one. कारण मला बऱ्याच 2-3 मेल आले, कारण हे खूप प्रत्येक वेळेस हे होत होतं. तर आपलं GRE इंटरनॅशनल एज्युकेशन झाल्यानंतर वी विल गो फॉर द CAT GMAT
सानिका. ओके. प्रज्वल सर, युपीएससी साठी तात्यांचा ठोकळा वाचवा काय? तात्यांचा ठोकळा वाचवा काय? की अनालिटिकल रिझनिंग बाय एम के पांडे वाचवा. कोणते पुस्तक योग्य? बेटा प्रज्वल, यू हॅव टू टेक अ कॉल बाय लुकिंग इन द बुक अँड बाय डिस्कसिंग विथ युअर फ्रेंड्स. ओके. संजना घाटे, माझं आर्ट BA सेकंड इयर्स मध्ये आहे सर. माझं ड्रीम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, बट सर मी ऑप्शन बी मला ठेवायचा असेल तर मी कोणत्या क्षेत्रात ट्राय करायला हवं? संजना, थिंक 2-3 तास एका झाडाखाली बसून कोणाला न बसता फक्त विचार कर की मला काय आवडतं. मग तुमचं एक मन म्हणेल की मला माझं ये नाही झालं तर मला काय बनावं असं वाटेल? प्रोफेसर. प्रोफेसरसाठी काय गरजेचं आहे की तुम्ही मास्टर्स करून PhD करा. मग त्यासाठी तुम्ही हे करा. नाही, तुम्हाला नंतर तुमचं मन म्हणतं नाही मला फॉरेनला जायचं, मग त्याच्यासाठी त्यानुसार GRE तयारी करा. मग तुम्हाला वाटतं नाही तुमचं तिसरंच काही आवडलं असेल तर ते नंतर मग त्यानुसार हे विचार तुम्ही करा. प्लॅन बी बाबतीत ते तुमचं मन ठरव. तुमचं फक्त मला प्लॅन बी कुठं करायचं एवढं सांगितलं ना तर मी पुढचं सांगू शकतो, क्षेत्र मी नाही सांगू शकणार. ओके संजना. तर आणि मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची, प्लॅन ए मध्ये तुम्ही जर हार्डवर्किंग असाल ना तर तुम्हाला UPSC नाही जमले तर MPSC जमेल, MPSC नाही जमले तर स्टाफ सिलेक्शन जमेल, नाही जमले तर PO जमेल, PO नाही जमलं तर तुम्हाला RRB जमेल, RRB नाही जमलं RRC जमेल, हे नाही जमलं तर कुठंच जमणार नाही. म्हणजे ग्रुप क्लास सुपर क्लास होणं ग्रुप डी तरी येईल. जर तुम्ही प्रयत्न केला तर काही ना काही मित्रांनो 100%, 100% सांगतो मी, 99% म्हणत नाही, तुम्हाला काहीतरी भेटणार. कारण मी खूप आज मी जग बघितलंय, म्हणजे मी कुठलं क्षेत्र असं नाही की मी बघितलं नाही, म्हणजे मी हक्कानं सांगू शकेल तुम्हाला काहीतरी भेटणार. नाही भेटलं तुमच्यातच फॉल्ट आहे. त्याच्यामुळं प्लॅन ए तू पूर्ण ठेवा. प्लॅन बी करताना ते सेम क्षेत्र तुमचं ए सोबत ठेवा आणि सी जरी असेल तर क्षेत्र सेम ठेवा. ऑप्शनल सेम ठेवून तुम्ही प्लॅन बी जरी केला तर एची तयारी होते. आर यू गेटिंग माय पॉईंट ऑल ऑफ यू? तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, CSAT मध्ये जे प्रश्न आहेत ते GRE मध्ये आहेत. तुम्ही जी GRE तयारी केली तर CSAT तयार होते तुमचं. याच्यापेक्षा उलट GRE तयारी केली तर तुम्ही जास्त CSAT चांगलं तयारी करू शकता. एक उदाहरण देतो, मला आठवलं म्हणून. मी GRE करत होतो आणि त्याच काळात मी UPSCचं मी अटेम्प्ट दिला होता. तर मला मित्राने विचारलं, अरे तुझा पेपर संपला का म्हणे CSAT? माझा 2-3 मिनिटं अगोदर संपला होता. बाकी सगळ्या मित्रांचे कमीत कमी 5 ते 7, 10 पर्यंत क्वेश्चन राहिले होते. याचं कारण होतं मी GREची तयारी केली होती. आर यू गेटिंग पॉईंट? हे मी तुम्हाला माझे पर्सनल अनुभव सांगतो. मी काही खोटं बोलत नाही, सांगायचं म्हणून सांगायचं बिलकुल नाही. ओके. संजना, यू टेक अ कॉल अँड आय नो आफ्टर एवढं माझं ऐकल्यानंतर तुमचं माझ्यापेक्षा डोकं चालायला पाहिजे जास्त. Harshada, sir, can you talk about data analysis and their courses at low cost with the internship certificate? What you get in the right way if I do BSc in the data science? डेफिनेटली हर्षदा बेटा, यू कॅन डू, यू शुड डू इट. आणि कोर्सेस, कमी कोर्सेस याच्यामध्ये तुम्ही काय करा, GRE मी इथं टाकतो, coursera.com अँड EDX.com वरती जाऊन बघा बेटा. ओके. मी आता खाली टाकल्यानंतर मी खूप खाली आलोय आता. हा, तर 1-2-3 हे राहतील. ओके. तर हे आहे. तर तुम्ही याच्यावर बघा, तुम्हाला कोर्सेस नक्की भेटतील. चांगले नाही भेटले तर यू कॅन कॉल मी, सॉरी मेल मी, और नेक्स्ट टाइम आस्क द क्वेश्चन इन द चॅट बॉट. ओके. मनीषा, प्लीज गिव्ह अस अ गायडन्स अबाउट बँकिंग एक्झाम. मनीषा बेटा, आताच आपण मागच्या याच्यात केलं, खूप त्याच्यात आहे, तुम्ही बघू शकता. माझं सोशल मीडिया तुम्ही याच्यामध्ये भेटेल, माझा लिंक्डइन मध्ये किंवा आपले युट्यूब करिअर कट्टाचा त्याच्यावर डिटेलमध्ये आहे. तुम्हाला याच्यात पाहिजे असेल तर यू कॅन गेट इट फ्रॉम द करिअर कट्टा ऑल्सो. कॅन आय ईमेल यू द टेक नेक्स्ट सेशन ऑन द कॅट एक्झाम अँड या यू कॅन डू. म्हणजे लक्षात राहील माझ्या. सोहेल, MPSC ग्रुप बी PSI साठी हिस्ट्री आणि इकॉनॉमी रिमेंबर साठी ट्रिक सांगा. ट्रिक काही नाही, नोट्स काढणं हे ट्रिक आहे बेटा. आणि मेहनत केल्याशिवाय लक्षात राहणार नाही.
लक्षात राहत नाही याचा अर्थ आपण मेहनत करत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि फॉर्म्युले बनवा दॅट यू कॅन डू. रिवाईज करा, नोट्स बनवून मग मायक्रो नोट्स बनवा आणि मॉर्निंगला रिवाईज करत चला. हर्षदा, टेल अबाउट BSc इन डाटा सायन्स स्टॅटिक्स डिटेल कॅरियर ऑपॉर्च्युनिटी न्यू कोर्सेस. दिस आर गुड. नेक्स्ट सेशन मध्ये आपण त्याला पूर्ण प्रॉपर घेऊया. हर्षदा, तुम्ही म्हणताय डाटा सायन्स आणि स्टॅटिक्स डिटेल कॅरियर ऑपॉर्च्युनिटी न्यू कोर्सेस खूप आहेत. यू जस्ट चेक इट आउट. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. तेजस, BSc केमिस्ट्री झाल्यावरती कोणते जॉब मिळू शकतात? खूप आहेत. BSc केमिस्ट्री तुम्हाला चांगल्या मार्काने विथ ऑल युअर काइंड ऑफ एक्सपिरियन्स. मित्रांनो, सगळ्यात गोष्ट आहे, बरेच जण मित्र विचारतात की मी हे केलं. मित्रांनो, तुम्हाला जॉब सिंपल बायोडाटा घेऊन कुठे जरी गेला, नोकरी लवकर भेटणार नाही. याचं कारण आहे तुम्हाला स्वतः फर्स्ट. मी तुम्हाला एक गोष्ट सर्वांना छान सांगतो जी तुम्हाला प्रत्येकाला महत्वाची. तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर करा, तुम्ही इंटर्नशिप करा. प्रत्येकाने वर्षातून 3 महिने तरी करा. नंतर तुम्ही कुठेतरी नोकरी करा, फुल टाइम करा, पार्ट टाइम करा आणि त्याचा अनुभव करा. काम करा, नुसतं नावासाठी घेऊ नका. तुम्ही म्हटलंय सर मी 4 वर्ष काम केलंय, तुमच्या बोलण्याच्या टोनवरनं कळतं तुम्ही किती काम केलंय. तुम्हाला माहिती नसेल म्हणजे एखाद्या व्यक्ती आला, सर मी 4 वर्ष काम केले. 4 वर्ष काम केल्या व्यक्तीचा आवाज वेगळा असतो, टोन वेगळा असतो, कॉन्फिडन्स वेगळा असतो. ज्याने 4 महिने केला त्याचा टोन वेगळा असतो आणि ज्यानं ब्लफ करतोय त्याचा टोन तरच वेगळाच असतो. त्याच्यामुळे ब्लफ हा कोणीच करू शकत नाही आणि प्रश्न विचारल्यानंतर काहीच राहत नाही. त्यामुळे लपवायचं नाही. पण मित्रांनो, काम करा, लाजू नका, फुकट जाऊन काम करा, तर तुमच्या त्या CV मध्ये ऍड होतो आणि व्हेन यू अप्लाय यू गेट अ लॉट ऑफ थिंग्स. ओके, आपण आता एक क्वेश्चन थांबूया, एक लास्ट क्वेश्चन घेऊ आणि इथे थांबू. आपल्या काय 2 मिनिटं एक्स्ट्रा झालेत. हर्षदा, ओनली ऑन BSc डाटा सायन्स विथ स्पोकन इंग्लिश स्किल जॉब भेटतात का आणि ॲव्हरेज सॅलरी काय राहू शकते? बेटा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता 15,000 सुद्धा कोणी देणार नाही कशालाच. आजकाल MBAच्या मुलांना 15,000 20,000 रुपये लोकांना काम देतात बेटा. खूप टफ काम आहेत. म्हणजे रियालिटी ही सांग बरं वाटत नाही बोलायला, पण सॅलरी नाही. पण तुम्ही काम केलं आणि तुम्ही अनुभव घेतला. आय टेल यू, दिस सॅलरी विल इन्क्रीज टू 40,000 50,000. तुम्ही जास्त केलं महिन्यात म्हणजे काही 1-2 वर्षात तुमची 1.5 लाख जाऊ शकते. आणि तुम्ही चांगलं ब्रँड केलं मित्रांनो, 50 लाख घेऊ शकता. 50 लाख अँड यू कॅन इन्क्रीज अप टू एनी पॉइंट. 50 लाख पर annum, आय एम टेलिंग यू. आणि याच्यात सुद्धा पण महत्वाचं आहे तुमची ब्रँड व्हॅल्यू, तुमचं अचिव्हमेंट. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, बऱ्याच वेळेस लोक म्हणतात IIT मधनं 1.5 कोटीचं पॅकेज भेटलं, 2.5 कोटीचं पॅकेज भेटलं. मित्रांनो, त्या 2.5 कोटीच्या मागे त्यांचे स्वतःचे पेटंट असतात मुलांचे. त्यांनी स्वतः डेव्हलप केलेले सॉफ्टवेअर असतात आणि त्यांनी अगोदर 2 वर्ष 5 वर्ष काम केलेलं असतं, तेव्हा त्यांना 2 कोटी 2.5 कोटीचं पॅकेज भेटतं. आता तुम्हाला गणित कळतं ते, हे मार्केटमध्ये कोणी सांगतं का? दॅट इज थिंग. तर काम करा, काम केल्याशिवाय काही नाही. आणि तुम्ही UPSC करा, MPSC करा, तरी 10-15 दिवस वेळ भेटला की काम करा, बोलत राहा. तर विथ दिस आय स्टॉप. एक क्वेश्चन राहिला वाटतं प्रचितीचा, इन फ्यूचर क्या AI साइंटिस्ट की जगह ले सकता है? AI going to take a place, but scientists are required. Scientist has to take the learning of AI. Without scientist, AI without scientist can't do anything. दोन्हीचं कॉम्बिनेशन लागणार आहे. ओके, का म्हणतोय? एखादा मी व्यक्ती आहे आणि मी सायंटिस्ट करतोय आणि तुम्ही आहात आणि AI जो उपयोग करताय, तुमची वर्किंग कॅपॅसिटी 3 to 4 टाइम इन्क्रीज होते. तर मला सांगा, सायंटिस्ट विदाउट AI राहू शकतो का? विथ दिस, थँक्यू ऑल ऑफ यू. बरंच शॉर्ट मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि थँक्यू वन्स अगेन. येस, थँक्यू सो मच सर. आज खरंच खूप छानरित्या तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं जसं एक स्वप्न असतं की मी एखाद्या वेगळ्या शहरात जाऊन शिकावं, आणि त्याहीपेक्षा जर मला परदेशात जाऊन शिकायची संधी मिळाली तर ते अगदीच खूप स्वप्न वास्तवात आल्यासारखं होतं. आणि हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आपल्यासारख्या
मार्गदर्शनाचीच आवश्यकता असते. आणि आजचं हे सत्र अतिशय मार्गदर्शन पूर्ण झालेलं आहे. आणि खरंच पुढचंही सत्र या विषयाअंतर्गत जे असणार आहे की स्कॉलरशिप्स वगैरे अजून तुम्ही पुढे याची माहिती देणार आहात, तर हे विद्यार्थ्यांनी खरंच अटेंड करावं. आणि ज्यांना अशा पद्धतीचं स्वप्न आहे ते सातत्यात आणायचं आहे, त्यांनी नक्कीच पुढचंही सेशन अटेंड करावं. आणि सर जे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ते वास्तवात आपण सरांना आणून दाखवावं, हीच खरी आपली गुरुदक्षिणा असणार आहे सरांच्या प्रती. तर ह्याच आजच्या या नोटवर मी सरांचे आभार मानते. आणि उपस्थित सर्व विद्यार्थी वर्गाचेही खूप आभार, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे प्राध्यापक, प्राचार्य, प्रवर्तक यांचेही आभार. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हे सत्र इथेच संपलं असं मी जाहीर करते. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.